नमस्कार मित्रांनो, अँटी करप्शन कायद्याच्या वेगवेगळ्या सेक्शन्सचा वेगवेगळ्या अँगलने आपण अभ्यास करतो आहे। यापूर्वी आम्ही अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये अँटी करप्शन कायद्यामध्ये डिस्चार्ज ॲप्लिकेशन आपल्याला करता येऊ शकतं का, करता येत असेल तर ते कधी करता येतं, कधी करता येत नाही, त्याचे मेरिट्स काय असतात, त्याचे डिमेरिट्स काय असतात, याबद्दल मी आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहे। जर अँटी करप्शनची केस 26 जुलै 2018 नंतर जे कायद्यामध्ये बदल झालेला आहे, जनरली 3 कलमांखाली हा गुन्हा दाखल होत असतो। सेक्शन 7 खाली, सेक्शन 7A खाली आणि कलम 12 खाली हे गुन्हे दाखल होत असतात। आता ज्यावेळेस हा गुन्हा दाखल होतो, इनिशियल फिर्याद ज्यावेळेस दाखल होते त्यावेळेची परिस्थिती वेगळी असते आणि ज्यावेळेस दोषारोपपत्र चार्जशीट कोर्टामध्ये येतं त्यावेळेची परिस्थिती ही वेगळी असते। बऱ्याच केसेसमध्ये काही आरोपींविरुद्ध गुन्हा निष्पन्न होत नाही, त्यांचं नाव चार्जशीटमध्ये येत नाही किंवा त्यांचा रोल वेगळा असतो, मग त्यांना सेक्शन वेगळा लागून येतो, अशी बरीच परिस्थिती अनुभवायला मिळते। आता या सर्व परिस्थितीमध्ये ज्यावेळेस तुम्हाला डिस्चार्जला जायचं असेल तर डिस्चार्जला जाता कधी येतं हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की डिस्चार्ज म्हणजे काय। आपण म्हणतो की कोर्टाने चार्ज फ्रेम केला का, आरोप ठेवले का, तर आपल्यावर आरोप ठेवला जातो त्याला इंग्रजीमध्ये चार्ज फ्रेम करणं म्हणतात। मग आता आरोप जो ठेवला जातो तो नेमका ज्या कलमाखाली तुमच्यावर गुन्हा दाखल आहे त्या कलमाच्या अनुषंगाने आरोप ठेवला जातो। समजा उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या लोकसेवकाला लाच घेण्यासाठी प्रवृत्त केला असेल, प्रोत्साहित केला असेल, तर स्वाभाविकपणे मग कोर्ट तुमच्या विरुद्ध असा आरोप ठेवतं की तुम्ही आरोपी अमुक अमुक तारखेला अमुक अमुक दिवशी या ठिकाणी तुम्ही या आरोपीला लाच घेण्यासाठी प्रोत्साहित केले, म्हणून तुम्ही कलम 12 खाली दोषी आहात आणि तुमच्यावर हा आम्ही आरोप ठेवत आहोत, अशा प्रकारचा हा प्रकार त्याच्यामध्ये असतो। तोच त्याचप्रमाणे सेक्शन 7 खाली असतो, 7A खाली असतो, 12 खाली असतो। थोडक्यात जसा गुन्हा घडलेला आहे किंवा फिर्यादीमध्ये जसे काही आरोप तुमच्यावर केलेले आहे त्या आरोपाच्या अनुषंगाने ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात। मग आता हा जो काही डिस्चार्ज ॲप्लिकेशन आहे हा आपल्याला नेमका कधी करता येतो, कुठे करता येतो आणि कधी करता येत नाही, या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। डिस्चार्ज ॲप्लिकेशन जो आहे हा नेहमी दोषारोपपत्र म्हणजे चार्जशीट मान्य कोर्टामध्ये दाखल झाल्यानंतर चार्ज फ्रेम करण्याच्या अगोदर दाखल करता येतो। आता चार्ज फ्रेम करण्याच्या अगोदर दाखल करता येतो ही परिस्थिती कोणाला लागू आहे, तर ज्यांचे गुन्हे 1 जुलै 2023, कारण आता भारतामध्ये जे जुने IPC CRPC एव्हिडन्स ऍक्ट होते त्यांची पूर्ण आता बदल झालेला आहे। आता CRPC जो आहे तो BNSS मध्ये कन्वर्ट झालेला आहे तिथे। तर मग जे 1 जुलै 2023च्या अगोदर ज्यांचा गुन्हा दाखल झालेला आहे त्या लोकांचं चार्जशीट 23 नंतर जरी आलं तरी त्यांना जुना कायदा लागू होईल, म्हणजे त्यांना डिस्चार्ज ॲप्लिकेशन हा चार्ज फ्रेम करण्याच्या स्टेजपर्यंत दाखल करता येईल। परंतु ज्यांचा गुन्हाच 1 जुलै 2023 नंतर दाखल झालेला असेल तर त्यांचं डिस्चार्ज ॲप्लिकेशन करण्याची नेमकी मुदत कोणती, तर आता BNSS मध्ये कायद्यामध्ये दुरुस्ती अशी आलेली आहे की जर 1 जुलै 2023 नंतर तुमचा गुन्हा दाखल झालेला असेल आणि तुम्हाला जर चार्जशीट आल्यानंतर कोर्टामध्ये डिस्चार्ज ॲप्लिकेशनला जायचं असेल तर त्या क्षणाला तुम्हाला, मी परत एकदा नीट सांगतो की चार्जशीट दाखल झाल्यापासून 60 दिवसाच्या आतच तुम्हाला डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल करता येतं। मी परत एकदा रिपीट करतोय की 1 जुलै 2023 नंतर ज्यांचे गुन्हे दाखल झालेले आहे अँटी करप्शनचे आणि त्यानंतर जेव्हा कधी त्यांचं चार्जशीट कोर्टामध्ये येईल ते चार्जशीट आल्यानंतर नवीन कायद्याच्या नवीन तरतुदीनुसार चार्जशीट कोर्टात दाखल झाल्याच्या तारखेपासून 60 दिवसाच्या आत तुम्हाला समन्स कधी आलं, तुम्हाला कॉपी कधी मिळाली, या गोष्टी काहीही महत्त्वाच्या नाही, कारण कायदा अतिशय सुस्पष्ट आहे। कायद्यामध्ये स्पष्ट सांगितलंय की दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाल्यापासून 60 दिवसाच्या आत तुम्हाला डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल करता येतो। मग आता ही जुन्या कायद्याची नवीन कायद्याची ही परिस्थिती त्याच्यामध्ये आहे। आता डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल करण्यासाठी नेमकं तुम्हाला काय आवश्यक असतं हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ते तुम्ही कधी केलं पाहिजे आणि कधी नाही केलं पाहिजे हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे। मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला डिस्चार्ज ॲप्लिकेशनला जायचं असतं किंवा तुम्ही विचार करतात, तुमचे वकील साहेबांशी चर्चा करतात, त्यावेळेस हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे की जे चार्जशीटची कॉपी तुम्हाला मिळालेली आहे त्याच्या चार्जशीटच्या कॉपीचं तुम्हाला संपूर्ण बारकाईने अवलोकन करणं गरजेचं आहे। तुमच्या विरुद्ध ज्या कलमाखाली गुन्हा दाखल झालेला आहे त्या कलमाच्या अनुषंगाने तुमच्या विरुद्ध त्या चार्जशीटमध्ये दोष सिद्ध करण्या इतपत किंवा तुमच्यावर आरोप ठेवण्या इतपत काही पुरावा त्याच्यामध्ये आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे।
तो जर पुरावा तुमच्या विरुद्ध असेल तर तुमच्या डिस्चार्ज ऍप्लिकेशनला काहीही भवितव्य नाही. परंतु जर तो तसा पुरावाच त्या दोषारोपपत्रामध्ये नसेल तर 100% तुमच्या डिस्चार्ज ऍप्लिकेशनला खूप मोठा स्कोप त्याच्यामध्ये आहे. मग आता हे ओळखायचं कसं? तर साधा सोपा विषय त्याच्यामध्ये आहे की समजा उदाहरणार्थ सेक्शन 7 खाली तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला. सेक्शन 7 खाली लाच मागितल्याचाही गुन्हा दाखल होतो आणि मागून स्वीकारणी करण्याचाही गुन्हा दाखल होतो. मग आता ज्यावेळेस लाच मागणीचा जो वेळेस गुन्हा दाखल होतो तर जी काही तुमची ट्रान्सक्रिप्ट आहे, जी काही त्या पंचनामे आहे, त्या पंचनाम्यांमध्ये त्या तक्रारदाराकडे तुम्ही त्याचं तक्रारीतलं नमूद काम करण्यासाठी स्वतःहून लाचेची मागणी केलेली आहे का आणि त्या ट्रान्सक्रिप्टमध्ये ते दिसतंय का? जर त्या ट्रान्सक्रिप्टमध्ये ती गोष्टच नसेल किंवा जी तुम्ही बोललेलं नाही ते जर त्याच्यामध्ये लिहिलेलं असेल तर या क्षणाला 100% तुमच्या विरुद्ध लाच मागणी ही प्रायमा फेसी साबित होऊ शकत नाही, इस्टॅब्लिश होऊ शकत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही डेफिनेटली डिस्चार्जला जाऊ शकतात. याच परिस्थितीमध्ये ही गोष्ट महत्वाची आहे की डिस्चार्ज ऍप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला चार्जशीट ॲज इट इज जसंच्या तसं हे डिस्चार्ज ऍप्लिकेशन पुरतं मान्य व कबूल करावं लागतं. याचा अर्थ असा आहे की डिस्चार्ज ऍप्लिकेशनमध्ये चे मेरिट्स डिसाईड करण्यासाठी जे चार्जशीट दाखल झालेलं आहे त्या चार्जशीटमधला प्रत्येक कागदामधला प्रत्येक ओळ तुम्हाला मान्य आहे, तरीही तुमच्या विरुद्ध ज्या कलमावर खाली तुमच्या विरुद्ध चार्जशीट त्यांनी दाखल केलेला आहे त्या कलमाखाली आरोप ठेवण्याइतपत तुमच्या विरुद्ध पुरावा नाहीये हे ज्यावेळेस दिसल त्याच वेळेस त्याचं भवितव्य त्या ऍप्लिकेशनचं असतं. मग त्याच परिस्थितीमध्ये या चार्जशीटमध्ये तुमच्या विरुद्ध काय आहे आणि तुमच्या बाजूने काय आहे हे नीट बघणं गरजेचं आहे. मी परत एकदा सांगतोय की चार्जशीटचे संपूर्ण कागदपत्र हे तुम्हाला मान्य करावे लागतात. तुम्ही त्या चार्जशीटमध्ये असं म्हणू शकत नाही की हे त्याच्यामध्ये चुकीचं लिहिलेलं आहे, ही गोष्ट घडलेलीच नाहीये. ह्या गोष्टी त्याच्यामध्ये कोर्ट कन्सिडर करत नसतं. दुसरी महत्वाची गोष्ट, बऱ्याच केसेसमध्ये तुमच्याकडे काही बचावाची कागदपत्र असतात की जी दोषारोप पत्रातले जे काही आरोप तुमच्यावर ठेवलेले असतात ते खोडून काढण्यासाठी असतात. परंतु या कागदपत्रांचा उपयोग हा डिस्चार्ज ऍप्लिकेशनच्या वेळेस तुम्हाला करता येत नाही. जी तुमची बचावाची कागदपत्र आहे ते तुम्हाला कोर्टामध्ये दाखल करावी लागतात, त्यासाठी केस चालवावी लागते, पुरावा द्यावा लागतो आणि त्यानंतरच तो तुमचा बचाव जो आहे तो कोर्टामध्ये साबित होतो. कारण ही डिस्चार्जची प्रक्रिया आहे. डिस्चार्ज म्हणजे काय की जे चार्जशीट तुमच्या विरुद्ध आलेलं आहे संपूर्ण चार्जशीट जसंच्या तसं मान्य केलं तरीही तुमच्या विरुद्ध त्या कलमाखाली कुठलाही गुन्हा निष्पन्न होत नाही किंवा त्या कलमाखाली दिलेली कुठलीही कृती ही तुम्ही केलेली नाही असा त्याचा अर्थ त्याच्यामध्ये दिसतो. म्हणून तो डिस्चार्ज ऍप्लिकेशन त्याच्यामध्ये तुम्ही दाखल करू शकतात आणि त्याचं भवितव्य हे तुम्हाला मिळू शकतं तिथे. आता याच वेळेस दुसरी महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की सेक्शन 7 काय आहे, सेक्शन 12 काय आहे, सेक्शन 7A काय आहे याबाबतचे स्वतंत्र व्हिडिओ मी ऑलरेडी यापूर्वी बनवून ठेवलेले आहे. ते जर आपण बघितले तर तुम्हाला सेक्शन 7चे इन्ग्रेडियंट्स काय आहे म्हणजे त्यात नेमका कशाचा समावेश झाला तर तो गुन्हा होतो हे आपल्याला कळेल. ते आपण व्हिडिओ बघितले तर आपल्याला त्या गोष्टी समजून जातील. आता हा झाला डिस्चार्ज ऍप्लिकेशन कधी करता येईल, काय करता येईल, त्याचे मेरिट्स काय, डिमेरिट्स काय, हा एक भाग झाला. आता डिस्चार्ज ऍप्लिकेशन कधी करू नये हा खूप महत्वाचा भाग आहे आणि इथं अनेक लोक चुका करतात आणि स्वतःच्या केस हाताने वाटोळ करून घेणारे अनेक लोक मी स्वतः बघितलेले आहेत आणि नंतर वाटोळ करून नंतर त्यांचं जे काही केसचं भवितव्य आहे ते शिक्षेत रूपांतरित झाल्याचंही मी बघितलेलं आहे. आता हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो आहे की डिस्चार्ज ऍप्लिकेशन ज्या लोकांच्या केसमध्ये चुकीचं सक्षम परवानगी किंवा चुकीच्या अधिकाऱ्यांनी सँक्शन दिलेलं असेल तर तुम्ही कधीही डिस्चार्जला जाऊ नका. याचं कारण असं आहे की माननीय कोर्ट तुम्हाला त्या कारणाखाली की त्या अधिकाऱ्यांनी सक्षम अधिकाऱ्याला अधिकार नसताना त्यांनी परवानगी दिली म्हणून तुम्हाला डिस्चार्ज 100% करेल, परंतु त्याच वेळेस कोर्ट ही ऑर्डर करतं की या वेळेस आम्ही अँटी करप्शन ब्युरोला परवानगी देत आहोत की योग्य अधिकाऱ्याची सक्षम परवानगी घेऊन ते परत दोषारोप पत्र दाखल करू शकतात. असे अनेक उदाहरणं मी बघितलेले आहे. अनेक केसेसमध्ये लोकांनी चुका केलेल्या आहेत आणि नंतर योग्य अधिकाऱ्याचं सँक्शन येऊन केस चालल्या, शिक्षेत रूपांतरित झाल्या, अशा गोष्टी बघितलेल्या आहेत. त्याच्यामुळे ज्या गोष्टीवर तुम्ही फायनली सुटणार आहात ती गोष्ट डिस्चार्जमध्ये कशाला वॉश आउट करताय तुम्ही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे कायद्यामध्ये केस चालवताना काय करायचं
हे तर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, पण त्याच वेळेस आपण काय नाही केलं पाहिजे हेही माहीत असणं गरजेचं आहे. कारण अनेक लोकांना काय नाही करायचं हे माहीत नसतं, म्हणून परिणामी त्यांच्या चुका होतात आणि त्या चुका शिक्षेत रूपांतरित होतात, परिणामी आयुष्य उद्ध्वस्त होतं. म्हणजे चांगल्या केसचं वाटोळं आपण अज्ञानापोटी करत असतो तिथे, आणि आमचा उद्देश हाच त्याच्यामध्ये आहे की कायद्याची जनजागृती ही दोन्ही बाजूनी होणं गरजेचं आहे. मी बऱ्याच व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे की लाचेचं समर्थन मी कधीच करणार नाही. लाच ही भ्रष्टाचाराची ही कीडच आहे, त्याच्यामध्ये जमत नाही. म्हणजे निष्पाप लोकांना त्याच्यामध्ये फसवलं जातं. मग त्या लोकांचा दोष काय असतो? त्यांनी काय सिस्टीमचं विक्टिम व्हायचं का त्याच्यामध्ये? मग त्याच वेळेस त्यांना जर कायद्याची माहिती असेल तर स्वाभाविकपणे ते याच्यातनं त्यांचा बचाव करू शकतात. या उद्देशाने आम्ही सगळे व्हिडिओ बनवत आहेत. या डिस्चार्ज ॲप्लिकेशनच्या अनुषंगाने ही माहिती जी आहे ही सर्वांनी नीट लक्षपूर्वक विचारात घ्या. तुमचं चार्जशीट जे आहे, आता ज्यांचे जुन्या 1 जुलै 2023च्या अगोदरचे गुन्हे आहेत त्यांच्याकडे चार्जशीटची कॉपी आहे, पण चार्ज अद्याप फ्रेम झालेला नाहीये, ते लोक निश्चित चार्ज फ्रेम झालेला नाहीये तोपर्यंत डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल करू शकतात. परंतु अनेक केसेसमध्ये असंही बघायला मिळतं की फक्त करायचं म्हणून अर्ज केला जातो. असंही करू नका. विनाकारण ज्याला भवितव्य नाहीये, ज्या अर्जाला तुमच्या विरुद्ध जर पुरावा असेल तर अशा कुठल्याच गोष्टी त्याच्यामध्ये करू नका. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्यांच्याकडे चार्जशीट्स आहे पण ही माहिती त्यांना नव्हती, आता जर ही माहिती त्यांना मिळालेली आहे तर तुम्ही तुमच्या चार्जशीटचं, त्याच्यातल्या स्क्रिप्टचं, तुमच्यावर ठेवलेल्या आरोपाचं, त्याच्यातले सगळे जाब या सगळ्या गोष्टींचा नीट बारकाईने अभ्यास करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यावर जो काही कलम लावलेला आहे त्या कलमाच्या अनुषंगाने कुठला गुन्हा निष्पन्न होत नसेल तर 100% तुम्ही डिस्चार्ज ॲप्लिकेशन करा. योग्य बाजू कोर्टामध्ये मांडा. योग्य बाजू मांडल्यानंतर कोर्टाला जर योग्य वाटलं तर कोर्ट डिस्चार्ज करत असतं त्याच्यामध्ये. ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि हाच आमचा मुख्य उद्देश आहे की कायद्याची जनजागृती होणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपण कमेंट करून आम्हाला सांगा. आमचा जो चॅनल आहे त्याला आपण सबस्क्राईब करा. आपल्या जर काही शंका असतील तर स्क्रीनवर दिलेला जो मोबाईल क्रमांक आहे त्यावर आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. नमस्कार, धन्यवाद.